महाराष्ट्रातील महसूल विभागातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने या संदर्भात अधिसूचना जारी केली। महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज IAS कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे। त्यामुळे हे 12 अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत। मी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेलाय, असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय। महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी यासाठी या सर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे। महाराष्ट्राचा महसूल मंत्री म्हणून महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो। त्यांच्या गुणांचं कौतुक मी जाहीरपणे तर करतोच, पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो। उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात। महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे, म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही बावनकुळे यांनी या पदोन्नतीनंतर ट्विट करत म्हटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आमची पदोन्नती होय, असंही त्यांनी म्हटलंय।